आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या। बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे। बीडचा आरोपी मंत्रिमंडळात आणि परभणीचा पोलीस खात्यामध्ये। राऊतांचा सरकारवर हा आरोप, तर मुख्यमंत्री बीड प्रकरणामधून थातुरमातुर उत्तरं देत आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागरांची मागणी। 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेवरील पोलिसांच्या कारभारावर संशय, गंभीर गुन्हा का नोंदवला नाही, बजरंग सोनावणेंचा सवाल आहे। तर पोलिसांचे सीडीआर काढा, खरा तपास करा, सोनावणेंची मागणी। हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल। धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। 28 तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात पवार आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होतील। मनोज जरांगे पाटील आज परभणी आणि बीडच्या मस्साजोग इथं भेट देतील। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आज मस्साजोगमध्ये जातील। थोरात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतील। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानाधारक आहेत। अंजली दमाने यांच्या ट्विटनंतर धक्कादायक वाकडेवारी समोर आलेली आहे। वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख, अटक करण्याची मागणी आहे। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा आहे।